गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रात एका बातमीची जोरदार चर्चा आहे आणि ती बातमी म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळांच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये रेड झाली आणि तिथं त्यांच्या ऑफिसमधला जो क्लर्क आहे त्याला लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं. आता यावरून मंत्री असलेल्या झिरवाळांचा राजीनामा व्हावा अशी मागणी समोर यायला लागली. पण झिरवाळांचा राजीनामा होणार नाही असं मला वाटतं. आता झिरवाळांचा राजीनामा का होणार नाही ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणारच आहे. पण यापेक्षा सुद्धा एक इंटरेस्टिंग बातमी माझ्या हातात आहे आणि ती बातमी म्हणजे राष्ट्रवादीच्याच 2 उच्च पदस्थ नेत्यांनी झिरवाळांची फिल्डिंग लावली होती असं मला कळतंय आणि तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा आहे. आता ते 2 नेते नेमके कोण आहेत हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ते 2 नेते कोण आहेत असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर मंत्रालयातल्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या नरहरी झिरवाळांच्या ऑफिसमध्ये रेड झाली आणि तिथं त्यांच्या क्लर्कला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. आता त्यांच्या क्लर्कला लाच घेताना अटक केल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता झिरवाळांचा राजीनामा होणार नाही असं मला का वाटतं आणि त्यामागचं माझं लॉजिक काय ते आधी समजून घेऊ. तर नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री आहेत, म्हणजे ते कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आहे आणि त्यांच्या ऑफिसमधल्या 4th श्रेणी कर्मचारी असलेल्या क्लर्कला अटक झाली. म्हणजे या प्रकरणामध्ये झिरवाळांचा थेट सहभाग आहे असं कुठंही निदर्शनास आलेलं नाहीये. म्हणजे जर एखाद्या ऑफिसमधल्या 4th श्रेणी कर्मचाऱ्याला अटक झाली किंवा त्यांनी काही गैरव्यवहार केला तर त्याबद्दल मंत्र्याचा राजीनामा घेणं तितकंसं श्रेयस्कर नाहीये असं मानलं जाईल आणि त्यामुळं झिरवाळांचा राजीनामा होणार नाही. कारण की झिरवाळांचा जर या प्रकरणात राजीनामा झाला तर मंत्रालयातल्या किंवा ऑफिसमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं भ्रष्टाचार केला किंवा घोटाळा केला किंवा लाच घेतली तर मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची एक पद्धत यामुळे रूढ होईल आणि तशी पद्धत रूढ होणं हे सरकारसाठी धोक्याचं आहे हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं हा राजीनामा होणार नाही असं मला वाटतं. आता झिरवाळांचा राजीनामा न होण्याचं दुसरं एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे झिरवाळांचं आदिवासी असणं. म्हणजे झिरवाळ हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले आदिवासी समुदायाचे सर्वात मोठे नेते आहेत आणि ते सध्याच्या मंत्रिमंडळातले एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे जर झिरवाळांचा राजीनामा झाला तर आदिवासी समाज दुखावला जाईल आणि त्यांचं मंत्रिमंडळातलं जे प्रतिनिधित्व आहे ते संपुष्टात येईल आणि आदिवासी समाजाचा महाराष्ट्रभरातला जो प्रभाव आहे तो प्रभाव बघता झिरवाळांना मंत्रिपदावरून काढून आदिवासी समाजाला दुखावण्याची रिस्क सरकार घेणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं हे दोन्ही प्रॉमिनंट कारण असल्यामुळं झिरवाळांचा राजीनामा होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हा झाला झिरवाळांच्या राजीनाम्याचा मुद्दा. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की राष्ट्रवादीतले असे 2 नेते आहेत की ज्या 2 नेत्यांनी झिरवाळांची फिल्डिंग लावली होती अशी सध्या चर्चा आहे. आता ते 2 नेते कोण आहेत आणि त्यांनी झिरवाळांची फिल्डिंग का लावली होती हे आता समजून घेऊ. तर झिरवाळांची फिल्डिंग का लावली होती हे आधी समजून घेतल्यानंतर ते 2 नेते नेमके कोण आहेत हे तुमच्या आपोआप लक्षात येईल. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळं आता वळूया झिरवाळांची फिल्डिंग का लागली होती या मुद्द्याकडे. तर तुम्हाला गेल्या काही काळातला घटनाक्रम माहितीच असेल की सध्या अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदारपणे होताना दिसते. म्हणजे मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये ही चर्चा होते आणि आपसुकच मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये सुद्धा याबद्दल मंथन किंवा खल होताना दिसतोय. आता मी तुम्हाला कालच्या किंवा परवाच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की राष्ट्रवादीमधले 30 पेक्षा जास्त जे आमदार आहेत किंवा 35च्या जवळपास आमदार आहेत या आमदारांचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पाठिंबा आहे किंवा त्यांना ते विलिनीकरण व्हावं असं वाटतं. आता राष्ट्रवादीचे जे शीर्षस्थ नेते आहेत किंवा पहिल्या फळीतले नेते आहेत त्यांचा मात्र या विलिनीकरणाला विरोध आहे. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाला सपोर्ट करणारा एक गट आणि विरोध करणारा एक गट असे 2 गट प्रामुख्याने दिसून येत आहेत आणि झिरवाळ जे आहेत ते या 30 आमदारांच्या यादीमध्ये येतात. म्हणजे त्यांचा विलिनीकरणाला पाठिंबा आहे आणि त्यांनी वेळोवेळी ही गोष्ट बोलून दाखवली आहे की साहेबांनी आणि दादांनी एकत्रित यावं. आता दादा तर नाहीयेत
पण झिरवाळ हे त्या 30 आमदारांसोबत आहेत आणि विलिनीकरणासाठी ते प्रयत्न करतायत किंवा हे 30 आमदार काही दिवसांनी शरद पवार गटात जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळं राष्ट्रवादीच्या ज्या शीर्षस्थ नेत्यांना किंवा पहिल्या फळीतल्या नेत्यांना राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे नको आहे, ते नेते झिरवाळांच्या गेम मध्ये आहेत अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे। आता झिरवाळांवर झालेल्या या कारवाईच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ते शीर्षस्थ नेते राष्ट्रवादीच्या त्या 30 आमदारांना इशारा देऊ इच्छितात की तुम्ही जर हालचाल करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमचा गेम करू शकतो। त्यामुळे झिरवाळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत जे हालचाल करण्याच्या तयारीत असलेले 30 आमदार आहेत त्यांना असा इशारा गेलेला आहे की तुम्ही हालचाल करण्याचा प्रयत्न करू नका किंवा आमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचे हाल हे झिरवाळांसारखे होऊ शकतात। आता झिरवाळांचा गेम करण्यामधला एक नेता कोण आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, पण राष्ट्रवादीचा आणखी एक दुसरा नेता आहे जो सुद्धा या गेम मध्ये सामील आहे। तो दुसरा नेता कोण आहे? तो नेता मराठवाड्यातला नेता आहे जो गेल्या काही काळापासून मंत्री पदासाठी हपापलेला आहे किंवा मंत्री पदासाठी स्वतःची फिल्डिंग लावतोय। आता अजित पवार हयात असताना हा नेता अजित पवारांपासून दूर जायला निघाला होता किंवा तो भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, कारण की अजित पवार त्या नेत्याला मंत्रिपद देत नव्हते। आणि तुम्हाला तो नेता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या आजूबाजूला फिरताना दिसला असेल किंवा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा सुनेत्रा पवारांचे पाय धरताना दिसला असेल, हाच तो नेता आहे। म्हणजे काही काळापासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पाठीशी घातल्यामुळं किंवा गुन्हेगारांच्या टोळ्या पोचल्यामुळं हा नेता मुख्य प्रवाहातून बाजूला आहे। पण अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आपल्याला मंत्री करू शकतात असं या नेत्याला वाटतं। त्यामुळे आता झिरवाळांचा गेम करून झिरवाळांच्या अन्न व औषध प्रशासन खात्यावर ताबा मिळवण्याचा या नेत्याचा प्रयत्न आहे। आता झिरवाळांचा गेम करण्याचा प्रयत्न करणारा आणि त्यांच्या खात्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणारा हा नेता कोण आहे हे तुमच्या लक्षात आला असेल। तो नेता कोण आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे विश्लेषण तुम्हाला आवडत असेल किंवा पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, असे व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।